जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. तुफान न्यूज विशेष रिपोर्ट. 15 लाखांचे कर्ज 19 लाखाहून अधिक भरले, तरीही घरावर ताबा? गरीब कुटुंबाच्या घरासाठी एवढी घाई का? मोठे प्रश्न उपस्थित. 19 जून 2026 हा दिवस ओझर येथील अविनाश गणेश साळियन यांच्या कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहील असा ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. साळियन कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सकाळी अधिकारी, बँक प्रतिनिधी व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी घराचा ताबा घेण्यासाठी दाखल झाले. कुटुंबियांनी वारंवार विनंती केली, वेळ मागितली, आर्थिक परिस्थिती समजावून सांगितली, सेटलमेंटची मागणी केली, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही दखल घेण्यात आली नाही. साळियन यांचा दावा आहे की त्यांनी आजपर्यंत सुमारे 19 लाखांपेक्षा अधिक रक्कम भरलेली आहे, तरी देखील आता सुमारे 25 लाखांहून अधिक रकमेची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाच्या घराबाबत काही व्यक्ती एवढ्या आक्रमकपणे का पाठपुरावा करत होत्या? साळियन व त्यांच्या समर्थकांनी मार्टिन, रिकव्हरी प्रतिनिधी, वानखेडे आणि इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच वानखेडे यांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. घटनास्थळी भारतीय लोकसहकार प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. संदीप भोसले, उद्योग आणि सहकार महाराष्ट्र संघटक, भारतीय लोकसहकार अध्यक्ष, तुफान न्यूज चीफ एडिटर, अँटी करप्शन प्रेसिडेंट, MFOWA जनरल सेक्रेटरी डॉ. संदीप भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित केला असल्याचे सांगितले जाते. जर कर्जदाराने मोठी रक्कम भरलेली असेल, तो सेटलमेंटसाठी तयार असेल आणि आर्थिक अडचणीत असेल, तर त्याला न्यायसंधी का दिली जात नाही? स्थानिक नागरिकांमध्येही एकच चर्चा सुरू होती. बँकेला खरंच पैसे हवे आहेत की मालमत्ता? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. कर्जदाराच्या कुटुंबियांच्या मते हे घर त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे प्रतीक आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाचे एकमेव निवासस्थान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही असा दावा करण्यात आला. दरम्यान या प्रकरणाची तक्रार विविध शासकीय विभाग, पोलीस प्रशासन, RBI, नॅशनल हाऊसिंग बँक आणि इतर सक्षम प्राधिकरणांकडे करण्यात आली असल्याचे समजते. 19 लाख भरल्यानंतरही घर गमवावे लागणे न्याय आहे का? गरीब कुटुंबाला सेटलमेंटची संधी मिळायला हवी होती का? वसुली आणि मानवी संवेदना यामध्ये संतुलन असायला नको का? या प्रश्नांची उत्तरे आता जनतेला आणि प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. मी काय करतो ना ते तुम्हाला मी दाखवतो. त्या माणसाला पैसे भरायला तयार आहे, तुम्ही सेटलमेंट काय देतो? पैसे भरायला तो तयार आहे ना तुमच्याकडे, सेटलमेंट काय नाही देत तुम्ही? कधी काय ऍप्लिकेशन 4 वेळा तो मार्टिन कुठे मार्टिन कोण सेटलमेंट तुला दिल्यावरती तू काय बोलतो? बँकेच्या नावाने दे. तू रिकव्हरीला येतो ना, रिकव्हरीला आल्यावरती तुझं तू रिकव्हरी मॅनेजर आहे ना, तुला जर ऍप्लिकेशन दिलं तर तू बँकेचा म्हणून तुला ऍप्लिकेशन दिलं ना, माझ्याकडे प्रूफ आहे तुला ऍप्लिकेशन दिलेलं. मी तुला कोर्टात हे बघ, मी आहे ना DRT टाकलं ते तुम्हाला सांगूच नको. DRT काय करायचं आणि कोर्ट आहे ना ते मला तू सांगू नको. कोर्ट आहे ना माझे 30 वर्ष पांढरे झाले, 10 वेळा पांढरे केले तुम्ही. ठीक आहे ना, मग पजेशन आहे ना. तुम्ही जर सेटलमेंट देत नसाल ना, एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे मला तुमची कंपनीचं आहे ना पुढे मुंबई पासून रेकॉर्ड माहितीये. तुम्हाला फक्त प्रॉपर्ट्या खायची असतात, सगळ्या प्रॉपर्टी नाही. पजेशन मिळणार नाही. पजेशन नाही, त्याची सेटलमेंट देत असेल तर ते पजेशन मिळणार नाही. पजेशन मिळणार नाही. पजेशन मिळणार नाही. बस एवढं सांगितलं ना. पजेशन नाही मिळणार. पजेशन नाही मिळणार. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला काय करायचं ना, तुमच्याकडे कायद्यामध्ये काय आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. तुम्ही कायद्यात काय करू शकता आणि मी कायद्यात काय करू शकतो. साहेब मारा ना, मारून बाहेर काढा. साहेबांना सांगितलं मारायला, पोलिसांना मारायला सांगितलं, हा ऑर्डर दाखवा. त्यांना घरातनं उचलून बाहेर फेकायची अशी ऑर्डर आहे, दाखवा ना ऑर्डर. तुम्ही सेटलमेंट नाही केली अशी ऑर्डर दाखवा. ऑर्डर दाखवा साहेब, ऑर्डर आहेत ना. ऑर्डर आवाज करून नाही बोलायचं. आवाज त्याला फसून तू मला माझ्या त्या विचाराचा मोल बोलतोय. साहेब 19 लाख रुपये भरले तरी 19 लाख. सर तुम्ही ना खात्यामध्ये आहे, पण एक सामान्य माणूस म्हणून विचार करा. 19 लाख रुपये भरतोय, 15 लाखाचं लोन आहे, 19 भरतोय आणि तो सेटलमेंट मागतोय यांच्याकडे. राजांनी यांनी सेटलमेंट म्हणजे यांना फक्त घरच पाहिजे. ही कुठली पद्धत झाली? ते बोलत नाही, त्याचा अर्थ असं नाही ना चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. साहेब पजेशन, साहेब तुमच्या हातात जेवढं आहे, मी तुम्हाला दोघांनाही काय बोलणार नाही.
तुम्ही गव्हर्नमेंटचे आहेत, तुमच्याकडे ज्या काय यात, पण हे चुकीचं चाललंय साहेब. आणि ह्याच्यासाठी ना इकडे जेवढे आहेत ना कोण नाही हलत, काय करायचंय ते करू शकतात. साहेब सांगा ना त्याला सेटलमेंट द्यायला. माणसांची घरं खायची का माणसांचे पैसे आहेत? सर पैसे द्यायला तयार आहे तो, पैसे द्यायला. माझ्याकडे फुल अँड फायनल सेटलमेंट, त्याच्यासाठी आहे ना माझ्याकडे अप्रुव्हल लेटर पडलंय. मी ह्या माणसाला काय सांगितलं, माझ्याशी बोल. हा मला शिकवायला लागला. मी ह्याला साहेब फोन केला ना, हा मला शिकवायला लागला रिकव्हरीच्या भाषा. साहेब रिकव्हरीच्या भाषा नाही शिकवायच्या, बोलायचं प्रेमाने. काहीतरी रस्ता निघू शकतो ना, हा रिकव्हरीच्या भाषा शिकवत होता साहेब. काय होतं माहिती का साहेब, फोनवरती येत ना, हे त्या फोनवरती असे काय बोलतात ना की त्या माणसाला पुरा ना, म्हणजे त्या माणसाने लोन भरलं नाही ना, तो माणूस म्हणजे कुत्रा आहे. माझ्याशी पण फोनवरती बोलताना चुकीचं बोलत होता तो. 14 वकील आहे ना इन हाऊस आहेत माझ्याकडे. तुम्हाला शिकवतो का रे? काय तू चुकीचं काय ना बोलला, तू चांगलं काय बोलला? रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, तुझी पण रेकॉर्डिंग आहे. मला माहितीये ना प्रूफ काय ठेवायचे यांचे. सर बायकाचे काय ठेवायचे ना, मला चांगला त्याला सेटलमेंट पाहिजे. ते सेटलमेंट नाही ना, मग तुम्हाला काय देत ना, पजेशन देत नाही, पजेशन देत नाही. मला माहितीये फ्लॅट घेतल्यानंतर आहे ना काय त्या माणसाला रडवतं ना, ते आम्हाला चांगलं माहितीये. आज नाही मी बँकेचे सीझिंग बघत आहे. त्या माणसाला तुम्ही काय रडवणार ना आणि त्याचा कसा फ्लॅट करणार? साहेब 19 लाख रुपये भरून तो माणूस स्वतःचा फ्लॅट देईल का? तुम्ही स्वतः विचार करा साहेब, तुम्ही विचार करा. मी जर बोलतोय ते चुकीचं वाटत असेल, सामान्य माणूस म्हणून विचार करा, हे चुकीचं आहे का हे बरोबर आहे? सर विचार करा, सामान्य माणूस म्हणून विचार करा. जर तुमचा भाऊ आहे 19 लाख रुपये 15 लाखाचं लोन घेतलं, 19 लाख भरले यांनी, तरी हे सेटलमेंट देत नाही, तरी 25 लाख मागतात. साहेब कुठलं लोनचं इंटरेस्ट लावलं साहेब? साहेब तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात म्हणून लूटखाण्याला तुम्ही मदत करणार साहेब? लूटखाण्याला, ही लूटखाणी, याला लूटखाना बोलतात साहेब. एक माणूस मेलाय म्हणून त्याला मारायचं? मेलाय म्हणून मारायचं त्याला? कॅमेरे घेऊन आले, अरे कर ना केस. केस काय करणार? तुम्हाला किती वेळ ठेवणार या? पण तुमच्या सगळ्या बँकेच्या सगळ्या दुनियाभरच्या केस बाहेर करेल. मी चॅलेंज देऊन बोलतो, रेकॉर्डिंग करून बोल माझ्याशी. कारण मी आहे ना चुकीचं बोलत नाही तुझ्या बरोबर. दादागिरी आहे ना तुला येते ना रिकव्हरी फोनवर गरीबाला करायला, त्याच्यापेक्षा जास्त दादागिरी मी करू शकतो. दादागिरी कसल्या कोणाला शिकवतात? त्या माणसाला द्या ना, तुम्ही चान्स द्या ना काहीतरी. सर सेटलमेंट पाहिजे, सेटलमेंट पाहिजे. या माणसाचं 19 भरलेलं. सर बघा आपल्याकडे ह्याच्या अप्रुव्हल लेटर पडले. थर्ड पार्टी मध्ये माझ्याकडे लिमिट आहे. मी आहे ना कोणालाच थांबवत नाही सर. माझ्याकडे लिमिट ठेवलेली असते. रजिस्ट्रेशन केलं, तुमचे पैसे तुम्हाला हातात आले. तुम्हालाही माहिती बँकिंग लॉ बोलतोय मी. तुम्हाला काय पाहिजे? तुमचे पैसे पाहिजे. तो रूम कुठे जातो काय जातो तो वेगळा विषय. तुमचे पैसे, ऍसेट तुमची आहे, त्या ऍसेटला तुम्हाला लोन द्यायचं. मी लोन दिलं, त्या ऍसेटचे तुम्ही पैसे घ्या, विषय सांगतो. मी ह्यांच्याशी तेच बोलायचा प्रयत्न करतो. मी ह्यांच्याशी तेच बोलायचा प्रयत्न करतो. साहेब द्या सेटलमेंट, विषय सांगतो. हो हो सांगतो, विषय सांगतो. एक ऍप्लिकेशन बनवून किती वेळा दिले सर? बघ आता मला ना मार्टिन, मला क्रॉस मध्ये नाही द्यायचं. किती वेळा दिलं तू ऍप्लिकेशन? मेल वरती पण दिलं सर. माझ्याकडे आलं नाहीये ते सांगतो. तुम्हाला खोटं बोललो. मी आता त्याच्यात जायचं नाही तरी पण बोलून घेतलं त्याला. तरीही बोलून घेतलं साहेब मी त्याला. ऍप्लिकेशन पर्सनली त्यांना पाठवलेलं आहे, तरीही भेटत नाही. बाकीचे धमकी द्यायला फोन्स बरोबर येतात, उलट बोलायला फोन्स बरोबर येतात. मग ऍप्लिकेशन कोर्टात जायला पाहिजे होता ना, असं नाही होत. हो साहेब ऐका ना, हो साहेब ऐका ना. कोर्टाची भाषा तुम्हाला करायची आहे, करायची आहे साहेब. मी कोर्टाची भाषा कोर्टाची भाषा बघायची आहे. 175 पासून सगळीकडे घुसून टाकेल तुम्हाला. बघायचं मार्टिनची 175 आत्ता करतो आत्ता. मला माहिती कोर्टाची कशी वाढेल करायची. साहेब याच्याकडे ऑलरेडी 4 ऍप्लिकेशन झाले. 175 उद्या टाकेल, याची उद्या नोकरी खाऊन टाकेल. हे मी बोलून जात होते. हा त्याची नोकरी खात होतो ना. बघायची याला नोकरी खाऊन. मार्टिन उगाचच नको. मी तुला परत सांगतो तू टार्गेट झाला याच्यामध्ये. घेऊन जातील अजून, त्याच्यापेक्षा काय करतील? काय चुकीचं केलं? मारामाऱ्या केल्या, तुम्हाला शिव्या दिल्या, करा रेकॉर्डिंग सर. आणि वाईट बोलत असेल ना तर साहेबांनी सांगावं वाईट बोललो. साहेब कायदा सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला आहे ना तसा त्यालाही कायदा आहे.
त्याला बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याला लुटणार का? साहेब प्रेमाने त्याच वेळेस सांगितलं होतं सेटलमेंटचा विषय होत असेल संपवा. पजेशन तर मी ना साहेब अजून चॅलेंज देतो तुम्हाला, 25 पजेशन घेऊन दाखवा. चला माझ्या बरोबर, मी तुमच्या बरोबर चॅलेंज करतो. सेटलमेंट नाही करायचं ना, तुमच्याच दमाने पजेशन घ्यायचा. मी पजेशन देत नाही तुमचं. साहेब 48 बँकेचे पजेशन घेतो मी, आज नाही 30 वर्ष. 30 वर्ष. आणि काढा नाव संदीप भोसले, नाव कुठेही ऑनलाईन जाऊन काढा, तुम्हाला काय दिसेल ते बघा. मी ओपनली बोलतो आणि ओपन सगळीकडे बोलतो. तुम्हीच मला- कारण मी तुम्हीच चुकीचा पुस्तक- नाहीये. तुम्हीच मी पुस्तक- चुकीचा नाही. मी ह्याच्याकडे सेटलमेंटला तुम्हाला मार्टिनला बोलतो फोन तुम्ही. केला. मार्टिन मला तू कोण, तुझा काय अरे काय संबंध? मी बोललोच नाही सर. साहेब माझ्याकडे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग ऐकवा ना सर सगळ्यांना माझ्याकडे तुम्ही. रेकॉर्डिंग आहे. सर ऐकवा ना तुम्ही. साहेब आता काय आपण करायचं ते मुद्दा? सांगा. सर विषय असा आहे कसं माहिती आहे का तुम्ही आता दिवसापूर्वी आली, 5 दिवसापूर्वी आहे ना, कलेक्टर पासून आरबीआय पासून सगळीकडे ऍप्लिकेशन आले ना सर. तुम्हाला मी बोललो ना कायदा, सर 5 दिवसापूर्वी आला, मी कायदा बरोबर हाताळलाय सर, एकदम पद्धतशीर, कारण मला नेहमीच काम आहे. नेहमीच काम आहे सर त्याच्यामध्ये. पण मग आता याच्याच्या ठिकाणी ज्या दिवशी सर तुम्हाला पैसे हवेत फ्लॅट, सर आम्हाला पैसे हवे बस. फ्लॅटचा पण माझा संपला विषय. तिथे आला सर, तिथे आला सर एक विषय असा आहे फ्लॅटचं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आजची जी प्रोसिजर आहे ना त्या संदर्भात कसं करायचं सांगा मला. सर ते तुमचा कॉल आहे. आम्ही सांगितलं आम्ही नाही, देत तसं नाही, तसं नाही, नाही तसं सर. आम्ही काय सांगितलं, आम्ही पजेशन देत नाही, तुम्ही पजेशन घेऊन दाखवा. मी काय एकदम ओपन बोलतो सर, मी पजेशन देत नाही, तुम्ही पजेशन घेऊन दाखवा. सगळ्या गोष्टीला तयार आहे. जर क्रॉसमध्ये घेऊन जायचं तर क्रॉसमध्ये घेऊन जाऊया, चांगल्यामध्ये घेऊन जायचं. 2 ट्रॅक आहेत सर. आपल्याला कुठल्या ट्रॅकवर चालायचं ते आपण ठरवायचं. सर इथे बसलेला उभा असलेला प्रत्येक माणसाने माझं सगळं ऐकलं. सर ऐकलं, मी वाईट आहे, मी चुकीचं आहे, मी या माणसाचं चुकीचं बोलतोय. माणसं त्यांचे सर, बोलणार सर. तुम्ही उत्तर देणार, तुम्ही आम्हाला सर, बोलून उत्तरं याला द्या. किती ऍप्लिकेशन आले? माझे आले ना, माझे सर 3 वर्षापासून माझे आले सर यांचे. सर 3 वर्षापासून तुम्हाला माहिती आहे मी किती मेहनत आलं घेतली. तुम्हालाही माहिती आहे मी किती मेहनत घेतली. मी सगळ्यांना समजायचा प्रयत्न केला सर. पहिलं सगळ्यांनी चांगल्यात बोलायचं असतं सर. मी सगळ्यांना समजायचा प्रयत्न केला, नाही समजवलं. मी मीडियाचा पण बांबू टाकला, तरीही नाही समजले, तरीही आले साहेब. आता शेवटला मुंबईवरनं मी इथे आलो. का आलो सर? पजेशन नाही देत मी चॅलेंज देऊनच सांगतोय सर याला, पजेशन देत नाही सर. एक केस नाही, नाशिक मधल्या 50 केस बाहेर काढेल. माझं एवढंच काम आहे. नाशिक मध्ये 4 दिवस बसेल कुत्रे साहेब, 4 दिवस बसूया. जेवढ्या ह्यांच्या बँकेच्या केसेस आहेत सगळ्या मागून घ्या, सगळ्या मागून घ्या. सगळ्या पजेशन बघतो मी सर. आता चॅलेंज मी सांगतो पजेशन कसे होतात ते मी सर. आता मी येतोच सगळ्या गोष्टीमध्ये सर. मला माहितीच नाही काय काय चुक्या करतात ते सर. कधी स्टेटमेंट बघितलं आजपर्यंत? तुमचा हाऊसिंग लोन आहे का सर? हाऊसिंग लोन मध्ये स्टेटमेंट काय काढायला गेलात तर कधी स्टेटमेंट बघितलं? तुम्ही शेवटची आकडा बघता आणि सांगता की हा माझी 15 लाख रुपये बाकी आहेत, बरोबर ना सर? ते 15 बाकी कसे झाले ते कधी बघितलेत का? त्याचे वरचे इंटरेस्ट बघितले, त्याला तुम्हाला काय इंटरेस्ट लावलं ते बघितलं, तुमच्याकडे काय पेनल्ट्या लावल्या सर? 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणायला एका बँकेने 1,500 रुपये सर्व्हिस चार्ज लावला होता त्याच्या अकाउंटला डेबिट. आणि मी ते असं पोल करून आहे ना आरबीआयला दाखवलं सर. आरबीआयने कितीचा बांबू टाकला माहिती का? 3 लाख रुपयाचा पेनल्टी म्हणून. आरबीआयला तर पेनल्टीच पाहिजे असते, तुम्हालाही माहिती. असे छोटे छोटे विषय आहेत सर. ह्याचा अभ्यास आहे पुरा. यांची आता मी स्टेटमेंट करेन ना, ह्या लोन मध्ये पण किती किती इश्यू आहेत ना ते तुम्हाला इथे दाखवेल. तर काय होतं माहिती, तुमचं मरण होतं साहेब. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत असतात, पण प्रॉब्लेम काय माहिती का? नोकरी आहे ना, नोकरी आहे. बघा सर. सर आपलं नाव ठाकरे साहेब. माझी स्वतःची लिगल फर्म आहे. 14 ॲडव्होकेट माझ्याकडे. मॅडम ॲडव्होकेट आहे, मॅडम ॲडव्होकेट आहे. मी ॲडव्होकेट नाही आहे, मी लिगल फर्म चालवतो. डेफ लिबर्टी माझी कंपनी आहे. प्रोफाईल सांगतो, डेफ लिबर्टी माझी कंपनी 48 बँकेच्या पॅनलवरची मागचे 30 वर्ष सिझिंग करतोय. व्हेकल सिझिंग. 60 गोडाऊन आहेत स्वतःचे. त्या 60 गोडाऊनमध्ये स्वतःच्या गाड्या पार्क करतो. रिझॉल्युशन एजंट आहे, नॉट अ रिकव्हरी एजंट. संपूर्ण रिझॉल्व्ह करून घेतो. 13(2) पासून ते CMS ऑर्डर, DM ऑर्डर सगळं करतो. आणि सगळं सर जमेल तेवढं सिझिंग नाही करायचं, जमेल तेवढं बघतो. चीटरला सोडत नाही साहेब, चीटर माणसाला सोडत नाही साहेब. आणि गरीबाला आहे ना न्याय देतो. साहेब
जिथे सत्य तिथे आम्ही.